महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेला सरकारने कात्री लावायला सुरुवात केली आहे। वेगवेगळे निकष लावत लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा सपाटा प्रशासनाने लावलेला आहे। आता मराठवाड्यातल्या तब्बल 1.25 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलंय। विधानसभेच्या तोंडावर सरसकट सर्वांना लाभ देण्यात आला, मात्र आता सरकारने छाननी केल्याने महिलांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। मात्र सरकारकडून निकषानुसार लाडक्या बहिणींना कात्री लावण्यात आली। मराठवाड्यातल्या जवळपास 1.25 लाख बहिणींना योजनेतून अपात्र करण्यात आले। अनेक महिलांनी खोटी कागदपत्र दाखल करून या योजनेचा लाभ घेतल्याचं आढळल्यानं या महिलांना योजनेतून बाद करण्यात आले। राज्यातल्या 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय। त्यापैकी जवळपास 26,34,000 महिला या योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती आहे। जून महिन्यापासून ज्या लाभार्थी महिलांची पात्रता नाही त्यांचा लाभ थांबवण्यात आला। जिल्हा स्तरावर छाननी प्रक्रिया सुरू केली। स्थानिक प्रशासन, महिला आणि बालविकास विभागाला पडताळणी करण्याचे आदेश दिलेत। मराठवाड्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असलेल्या 1.25 लाख लाडक्या बहिणींना आता अपात्र करण्यात आलंय। वयाच्या बाबतीतला डाटा आणि एका फॅमिलीमध्ये 2 पेक्षा जास्त असणाऱ्या महिलांचा डाटा आपल्याकडे प्राप्त झाला होता। तो आपण तालुका वाईज खाली CDPO आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवला होता। त्यांनी त्यांच्या स्तरावर तो डाटा व्हेरीफाय करून आमच्याकडे तो डाटा पुन्हा लिंकच्या माध्यमातून पाठवला आणि तो शासनाच्या वेबसाईटवर आपण लिंकच्याद्वारे आपण शासनाकडे पुन्हा तो सादर केलेला आहे। 2 महिन्यापासून जर पैसे मिळाले नाही। किती महिन्यांपासून ताई? 2 महिन्यापासून। बरं, काय कारण सांगितलंय? काही सांगितलं नाही सर अजून। बरं, आता तुमचंही बंद आहे ना? बंद आहे माझं। आणि काय कारण सांगितलंय? नाही कारण काही तुम्ही विचारायलाच आले इथे? पहिलीच वेळ। या पुढे या। तुम्ही कोणासोबत आले? मिसेस सोबत आलो। बरं, काय? 3 ते 4 महिन्यापासून पैसेच येत नाहीये त्यांचे। निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना सरसकट लाभ मिळाला, मात्र निवडणूक झाल्यानंतर लाडक्या बहिणींची छाननी सुरू करण्यात आल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरसकट पैसे दिले आणि आता अपात्र करत असल्याची टीका दानवेंनी केली। तर लाडक्या बहिणींच्या सावत्र भाऊंना का त्रास होतोय असा सवाल मुनगंटीवारांनी केलाय। सर्व सरसगट निवडणुकीचं आमिषासाठी हे पैसे दिले गेले आणि म्हणून तत्कालीन सरकार आणि तत्कालीन जे अधिकारी मंजूर करणारे हा फॉर्म त्याच्याकडून वसूल करावा। योजना निवडणुकीपुरती आहे। पूर्ण 8, 9, 10 महिन्याचा विचार केला तर जवळपास 25-30% महिला आता या योजनेतून बाजूला केल्या गेलेल्या आहे। या योजनेचा फायदा गैरफायदा सरकारी कर्मचारी असलेल्या भगिनींनी सुद्धा घेतलेला आहे। जी खरी या तिजोरीची हकदार आहे तिच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये गेल्या बरोबर लाडक्या बहिणीचे हे सावत्र भाऊ का अशा गोष्टी करतात हे मला समजलं नाही। माझा ठाम विश्वास आहे की याच लाडक्या बहिणीमुळे आमच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येतो की या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये हे स्विस बँकेत जात नाही। हे 1500 रुपये दुसऱ्या देशात त्यांचा मुलगा शिकतोय म्हणून त्यांच्या इकॉनॉमीला मदत करण्यासाठी जात नाही। निवडणुकीच्या आधी अर्ज करेल त्या लाडक्या बहिणीला या योजनेचा लाभ देण्यात आला आणि या योजनेचा महायुतीला देखील निवडणुकीत मोठा फायदा झाला। राज्यातल्या महिलांनी भरभरून मतं महायुतीच्या पारड्यात टाकली। मात्र पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मात्र महायुती सरकारनं हळूहळू लाडक्या बहिणींच्या नावांची छाननी सुरू केली आणि नियमानुसार महिलांना या योजनेतून वगळण्याचा सपाटा सुरू केलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।